गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भाजप आमदार टी राजा सिंगवर लग्नाची वरात रोखणाऱ्या पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप आहे। ही घटना तेलंगणामध्ये घडली असून आमदार टी राजा सिंग हे घोषमहाल मंगलघाट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लग्न झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वरात सुरू होती। परवानगी न घेता मध्यरात्रीपर्यंत डॉल्बीचा दणदणाट सुरू होता। स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली। त्यानंतर हवालदार शेखर वरातीच्या ठिकाणी आला। त्यांनी थेट डीजेची वायरच कापून डॉल्बी बंद पाडला। हवालदाराने थेट वायरच कापल्यामुळे वरातीतील मंडळी चांगलेच संतापले। त्यांनी या परिसरातच राहणाऱ्या आमदारांना घटनास्थळी बोलवलं। आमदार टी राजा सिंग आल्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची झाली। सिंग यांनी शेखर यांना धमकी देत याचे परिणाम भोगावे लागतील असा दम दिला आणि मारहाण केल्याचा आरोप केला। आमदार राजा सिंग यांच्या विरोधात कलम 353, 506 आणि 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमदाराला अटक करण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचा दावा डीसीपी ए व्यंकटेश्वर राव यांनी केलाय। या दरम्यान आमदारांनी पोलीस हवालदार विरुद्ध दारू पिऊन वरातीच्या बाजूला असलेल्या महिलांनाही मारहाण करत होता असा आरोप केलाय। राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने हा पुरस्कार पुरंदरे यांना देण्यास तीव्र विरोध केला असून जर हा पुरस्कार परत घेतला नाही तर मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आणि संभाजी ब्रिगेडने राज्यभर याचा विरोध सुरू केला। आज सकाळी पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एका गाढवाला प्रतिकात्मक बाबासाहेब पुरंदरे करून त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र भूषण अशी पाटी अडकवली। महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार चुकीच्या माणसाला दिला आहे अशी घोषणा देत जर हा पुरस्कार परत नाही घेतला तर राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या फोडण्यात येतील असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचा सर्वोच्च असणारा पुरस्कार शिवद्रोही बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तमाम शिवप्रेमी पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेड या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा, फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण का ज्या बाबा पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार करण्याचं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या चरित्रातनं बदनामी करण्याचा प्रकार त्यांनी सातत्याने केलेला आहे। या बाबा पुरंदरेंवरती कोल्हापूरच्या कोर्टामध्ये 1 कोटीचा अब्रुनुस्कानीचा दावा चालू आहे। त्याच पद्धतीने पुण्यामध्ये सुद्धा दावा चालू असताना सुद्धा या विनोद तावडे सारख्या नालायक माणसांना, फडणवीस सारख्या नालायक माणसांनी बाबा पुरंदरेंना पुरस्कार देऊन महाराष्ट्रातल्या जनतेचा, छत्रपती शिवरायांचा, जिजाऊंचा हा घोर अपमान केलेला आहे। आम्ही या निमित्तानं सरकारला एक सांगू इच्छितो, जर हा पुरस्कार त्यांनी मागे घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना आम्ही फिरणं मुश्किल करू, त्यांच्या गाड्या फोडू, दिवे फोडू, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान होऊ देणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारं पुस्तक ज्या जेम्स लेनने लिहिलं होतं, त्या जेम्स लेनचा आभार मानण्याचं काम आपल्या एका पुस्तकामध्ये ज्या बाबासाहेब पुरंदरेने केलं होतं, त्या नालायक बाबासाहेब पुरंदरेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाद निर्माण केला। अशा नालायक बाबा पुरंदरेनं आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या नावाखाली पैसे कमवले, मोठा झाला आणि त्या शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी केलं, त्या माणसाला जर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन जर ही फडणवीस सरकार, बरं का, फडणवीस नाही, फडणवीस सरकार जर हे पुरस्कार देऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर ह्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो। आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे, हा बघितला असेल तुम्ही, बाबा पुरंदरे एका गाढवाला त्यांनी पुरस्कार दिलेला आहे असं आमचं ठाम मत संभाजी ब्रिगेडचं आहे। संभाजी ब्रिगेड ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे आणि ह्याच्याही पुढे संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। ह्या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। देवळाली कॅम्प येथील एका गतिमंद युवतीवर बलात्कार झाल्याप्रकरणी कर्नल विनोद सहानी यांना अटक करण्यात आली असून संशयित तोफखाना केंद्राच्या डेपो विभागात ते कार्यरत आहेत।
देवळाली कॅम्प छावणी मंडळ येथे लष्कराच्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे। या केंद्रातील डेपो विभागात कार्यरत असणारा कर्नल सहानी संसरीचे याच भागात वास्तव असून त्याच्या घराजवळच पीडित मुलीचे वास्तव्य आहे। मुलीची आई काही कामानिमित्ताने बाहेर गेली होती, त्यावेळी सहानीने घरात प्रवेश करून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेची माहिती समजल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी सहानी यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। अमेरिकेतील लास वेगास येथील बॉक्सर फ्लॉइड मेवेदरने आणि मॅनी पॅकियाओ यांच्यात बॉक्सिंगचा महामुकाबला झाला। या महामुकाबल्यात बॉक्सर फ्लॉइड मेवेदरने बाजी मारली। मॅनी पॅकियाओवर मात करत मेवेदरने 6 कोटींचा बेल्ट व 950 कोटी रुपयांचे पारितोषिक जिंकले आहेत। लास वेगास येथील MGM ग्रँड मरीना येथे बॉक्सिंगमधील 67 किलो वजनी गटासाठी महामुकाबला रंगला। या सामन्यासाठी सुमारे $400 मिलियन पारितोषिक होते। हा ऐतिहासिक महामुकाबला बघण्यासाठी 17,000 प्रेक्षक उपस्थित होते। 12 फेऱ्यांमध्ये 36 मिनिटे रंगलेल्या या महामुकाबल्यात सुरुवातीला पॅकियाओने मेवेदरला चांगलीच लढत दिली, मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये मेवेदरने सर्वोत्तम खेळी करत पॅकियाओला धूळ चारली। सामना गमावूनही पॅकियाओला 636 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले। मेवेदर हा बॉक्सिंगमधला सर्वात श्रीमंत खेळाडू ठरलाय। छायाचित्रात दिसणारे दृश्य यापूर्वी तुम्ही कदाचितच पाहिले असेल। ही छायाचित्रे अंगावर शहारे आणणारी आहेत। 2 प्राण्यांची शिकारीची छायाचित्रे आपण नेहमीच पाहतो, परंतु जेव्हा एखादा सरपटणारा प्राणी इतर प्राण्यांवर हल्ला करतो तेव्हा तो नजारा पाहण्यासारखा असतो। असाच एक नजारा मार्च महिन्यात दिसला। एका अजगराने एका मगरीला गिळंकृत केले। या अजगराने संधी साधून या मगरीची क्षणात शिकार केली आणि तिला अख्खे गिळून टाकले। ही घटना ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या लेक मुंजडारामध्ये घडली। या घटनेत मगरीचे या अजगराकडे लक्ष नसताना तिची शिकार केली आहे। मगर पुढे चालत असताना अजगराने तिच्यावर हल्ला केला आणि तिचे तोंड गिळले। मगरीने स्वतः सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती स्वतःला वाचवू शकली नाही। टीम इंडियाचा धडाकेबाज प्लेयर रोहित शर्मा लवकरच बोहल्यावर चढणार आहे। इतकंच नाही तर रोहित शर्माचा साखरपुडाही झालाय। रितिका सजदेशने रोहितला क्लीन बोल्ड केलंय। रोहितने 28 एप्रिलला आपली लेडी लव्ह रितिकाला प्रपोज केलं। मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहितने रितिकाला प्रपोज करण्यासाठी जागाही त्याच्या कारकिर्दीला शोभेल अशीच निवडली। रोहित रितिकाला घेऊन मुंबईच्या बोरिवली स्पोर्ट क्लबवर गेला। याच स्पोर्ट क्लबवर रोहितने 11व्या वर्षी पहिला सामना खेळला होता आणि आश्चर्य म्हणजे रोहितने रितिकाला अर्ध्या रात्री चकित केलं। रोहितने तिला प्रपोज करताना थेट अंगठीच हातात घातली। रोहित आणि रितिकाची ही लव्ह स्टोरी आता जगासमोर आली आहे। रोहित आणि रितिका गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात। आता आपलं नातं आणखी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय या दोघांनी घेतलाय। सिक्सर किंग युवराज सिंगनेही रोहित शर्मा आणि रितिकाला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात। शेतकरी हिताच्या पोकळ गप्पा ठोकणारा वाशिम जिल्ह्याचा कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्पाअंतर्गत जिल्हा क्रीडांगणावर सुरू झालेल्या रानमाळा महोत्सवात उत्पादक शेतकऱ्यांनी नगण्य सहभाग दर्शवला असून गहू, टरबूज यासह इतर 1 ते 2 उत्पादनांवरच अधिक भर दिला गेल्याने ग्राहकांनी या महोत्सवात खरेदीला अल्प प्रतिसाद दिलाय। दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास महोत्सवास्थळी शुकशुकाट दिसून आला। कृषी विभाग आणि आत्माने नियोजनात केलेला कामचलाऊपणा यामुळे उघड झाला आहे। जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्माच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रानमळाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानुसार जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते रानमळा 2015चे उद्घाटन केले व बाहेर असलेल्या प्रदर्शनी शेतमालाला भेट देऊन ते तेथून निघून गेले। त्यांना विचारणा केली असता हा कार्यक्रम माझ्या शेड्समध्ये नाही असे सांगून वेळ मारून नेला। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल, धान्य, डाळी, कडधान्य, फळे, भाजीपाला व इतर उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले। मात्र या महोत्सवाला भेट देऊन पाहणी केली असता पेंडॉलमध्ये गहू, टरबूज, खरबूज, कांदे, बटाटे, टमाटर, आंबे, काही प्रमाणात डाळिंब या शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे स्टॉल दिसून आले।
कृषी विभाग आणि आत्माने आपला भोंगळ कारभार लपविण्यासाठी या महोत्सवात स्टॉलची संख्या वाढवण्यासाठी महिला बचत गटांची उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांचा आधार घेतला। त्यामुळे शेतमाल, धान्य, डाळी, कडधान्य, फळे, भाजीपाला या स्टॉलच्या तुलनेत लोणचे, पापड, खारोडी, कॉस्मेटिक, क्रीम्स, पाणीपुरी आदी प्रकार ज्यांचा शेतकऱ्यांशी कुठलाही संबंध येत नाही त्या स्टॉलचा महोत्सवात अधिक भरणा केल्याने पाहावयास मिळाले आहे। शेतकऱ्यांसोबतच लोकप्रतिनिधी, ग्राहकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार कृषी विभाग आणि आत्माने अवलंबून शासनाकडून मिळवलेल्या निधीचाही अपव्यय केल्याची चर्चा होत आहे। यंदाच्या महोत्सवात जिल्ह्यातील 6ही तालुक्यातील प्रत्येकी 5 शेतकऱ्यांनी आपल्या कृषी मालाची दालने उभारल्याचे सांगून कृषी विभाग व आत्माने महोत्सवात विक्रीसाठी गहू, डाळी, गूळ, काकडी, कलिंगड, डाळिंब, केळी, भुईमुगाच्या शेंगा यासह विविध कृषी उत्पादनांचा समावेश केल्याचं जाहीर केले। प्रत्यक्षात मात्र गूळ, काकडी, कलिंगड, केळी, भुईमुग, शेंग आदी प्रकार या महोत्सवात दिसलाच नाही। कृषी विभागाकडून महोत्सवाचे योग्य नियोजन झालेलेच नाही। शेतकऱ्यांना आपला माल आणण्याचे आवाहन केले जाते, मात्र त्यांच्या मूलभूत समस्या सुटत नाहीत। गहू पॅकिंग करण्यापूर्वी तो मोजून घेण्याचे शेतकऱ्यांना इलेक्ट्रॉनिक वजनमापे पुरवायला हवे होते। प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याची कोणतीही व्यवस्था नव्हती आणि पालकमंत्री येणार आणि आपल्या जवळच्या माणसाचा सत्कार होणार म्हणून आम्ही सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहोत। परंतु पालकमंत्री आले आणि गेले, ना त्यांनी सत्कार घेतला ना त्या शेतकऱ्याशी बोलले। त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी पालकमंत्र्यांचा निषेध व्यक्त करतो। मी नाशिकहून आलेली आहे। माझं प्रोडक्ट काळा मनुका आहे। तर मला आशा होती का पालकमंत्री आम्ही सकाळपासून वाट बघतो, कधी मंत्री येतील, कधी उद्घाटन होईल, कधी आम्ही शेतकरी अगदी डोळे लावून बसलो होतो सकाळपासून। असं वाटलं 2 शब्द बोलतील आम्हाला, आम्ही हात जोडून उभे होतो नम्र त्यांना नमस्कार घालायला, पण त्यांनी नमस्कार सुद्धा पाहिलं सुद्धा नाही आमच्या तोंडाकडे का ह्या महिला उभ्या आहेत म्हणून आमचा प्रोडक्ट घेऊन। काय प्रोडक्ट आहे आम्हाला 2 शब्दांनी सुद्धा विचारलं नाही। आम्हाला वाटलं तर स्टेजवर पण जातील, 2 शब्द आम्हाला सांगतील, आम्हाला आशा होती 2 शब्द गोडीचे आम्हाला सांगतील। शेतकऱ्यांना आशा लागलेली होती की त्यांचे 2 शब्द ऐकायचे आमचे कान तरसले होते का कधी हे 2 शब्द चांगले बोलतील, शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे, कसं आहे। आम्हाला तर वाट बघून आम्ही बसलो, पण ते नुसते आले, असे प्रोडक्टला चक्कर दिले आणि निघून गेले। रितेश देशमुखच्या लय भारी चित्रपटाच्या कोटींच्या घरात असलेला ओपनिंग रेकॉर्ड मोडीत टाइमपास 2ने भन्नाट अशी ओपनिंग करत पहिल्याच दिवशी 1,80,00,000ची कमाई केली आहे। या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक अशी कमाई केली आहे। मुंबई पुणे टेरिटरीमध्ये मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळतो, पण टाइमपास 2ने राज्यात सर्वत्र गर्दीचे विक्रम केले आहेत। टाइमपास 1ला प्रेक्षकांनी असेच डोक्यावर उचलून धरले होते। त्यातील नया हे यह, आई बाबा आणि साईबाबाची शपथ आदी संवाद तर प्रत्येकाच्या तोंडावर रुळले होते। टाइमपास 2 हा मागील चित्रपटाचा सिक्वल आहे। मराठी चित्रपटांच्या सिक्वललाही तुफानी यश मिळणारी दुर्मिळ गोष्ट TP2ने साध्य केली आहे। मल्टीप्लेक्समध्ये हा सिनेमा धमाल करत हाऊसफुल बुकिंग करत आहे। तसेच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही चित्रपट हाऊसफुल सुरू आहे। तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।